शिरीष कमारे यांच्याकडून खारमजगाव संघाच्या जो खेळाडू प्रत्येक पॉइंट साठी त्याला 100 रुपये आलेले आहेत खारमजगाव संघासाठी शिरीष कमारे यांच्याकडून सामन्यांच्या मध्यंतरच्या वेळी लकी ड्रॉचं ओपनिंग होणार आहे। सर्वांनी ज्यांनी चिठ्ठ्या काढलेल्या आहेत त्यांचे लक्ष इथे लागलेलं आहे। लकी ड्रॉ मध्यंतरच्या वेळी आपण इथे लकी ड्रॉ करणार आहोत ओपन पण चढाई करते कुणाल त्याला माहिती आहे वादल खारीकोडा हा संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे। रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेला संघ आहे आणि या संघाबद्दल बरोबर आपल्याला जर धडक द्यायची असेल तर नक्कीच आपल्याला प्रयत्न करावे लागतील। प्रथम हा सुद्धा एक उत्कृष्ट चढाईदार म्हणून ज्याची निवड झालेली आहे। त्याला प्रत्युत्तर विभांत उत्कृष्ट सर्व्हिस सुंदर पदलालित्य आणि चांगला टीमवर्क चांगला फुटवर्क वादल खारीकोड संघाकडून नागेश बाळी प्रत्युत्तर करतो ओंकार नवलेश ओंकारला माहिती आहे की जर खारमजगाव संघाबरोबर आपल्याला लढत द्यायची असेल तर कुणाल सारख्या खेळाडूला आपल्याला निश्चितच बाद करावं लागेल। अतिशय रंगतदार खेळ सुंदर पदलालित्य सुंदर सर्व्हिस चढाई करतो ओंकार 5 विरुद्ध 1 अशी लढत जय बजरंग खारमजगाव विरुद्ध वादल खारीकोड आणि ओंकार सुंदर चढाई करतो ओंकार मेस्त्री प्रेक्षकांनी फक्त आनंद टाळ्या वाजून कौतुक करा ओरडू नका बाहेरून सर्व सागर मेस्त्री यांच्याकडून चांगला चढाई आणि तक्रार पाहायला मिळतात वादळ खारीकोड संघाकडून। गेल्या वर्षीचा जय बजरंग खारमजगाव संघ होता मेस्त्री यांच्याकडून दुतेश गिरणे 100 बक्षीस आलेलं आहे। बघा प्रेक्षकांनी फक्त एक काम करा खेळाडूला खेळाडूला आवाज देऊ नका। नवनाथ तांबेल यांच्याकडून ओंकारसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। खेळाडूचं कौतुक करा मात्र त्याला आवाज देऊ नका कारण लक्ष विचलित होतंय। 2 विरुद्ध 1 अशी लढत ओंकार मेस्त्री असणारा हा खेळाडू ओंकार मेस्त्री खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आमच्या गावचे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आमच्या धर्मेश्वर रेडिया यांच्याकडून आमच्या मंडळाला 291 जमलेले आहे धर्मेंद्र मंडळ यांच्याकडून धन्यवाद। आमच्या गावचे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर चिंतामणी नथुराम जासूद यांच्याकडून ओंकारसाठी 501 रुपयाची भरघोस बक्षीस आलेली आहे। मंडळ त्यांचे सदस्य होईल तसेच उद्देश पाटील आधारचे उद्देश पाटील
याचकडे सुद्धा अंतरसाठी 100 रुपयाचं बक्षीस. तसेच सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर कार्यक्रमाचे गणेश अशोक ठाकूर याचकडे सुद्धा अंतरसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बक्षिसांची खैरात. मित्रांनो, मी मगाशीच सांगितलंय की दोन्ही संघ बलाढ्य आहेत, त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला हा खेळ बघण्यासाठी निश्चितच मजा येईल. ओंकारच्या खात्यामध्ये आतापर्यंत 1400 रुपये जमा. वादळ खारीकवाडा विरुद्ध जय बजरंग खारमाजगाव. धाव पिसाट थोडे अंतर घेऊन उभे राहा. जे खेळाडू खाली बसले प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी कृपया करून सहकार्य करा. प्रेक्षक ओंकार मिस्त्री अतिशय सुंदर पटलायुक्त सुंदर सर्व्हिस. कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. त्याला माहिती आहे जरी आपल्याकडे काही गुणांची आघाडी असेल तरी ती निश्चितच आपल्याला त्याच्यात भर करावी लागेल, वाढ करावी लागेल. बऱ्याचशा नंतर कुणाल चढाई करते वादळ खारीकवाड संघावर. सुंदर बलाढ्य शरीर यष्टी. कुणाल कांबळे अतिशय उत्कृष्ट आणि नरडे रिकाम असते. परत त्याला प्रत्युत्तर टम. प्रीतम कुंडोडकर वारंवार चढाई करतोय. वादळ खारीकवाड संघाचा एक गुणी खेळाडू म्हणून ज्याची ओळख या तालुक्यामध्ये. प्रेक्षकांना खेळ नक्कीच आवडतोय. साजेसा खेळ. दोन्ही संघ युक्तिवाद करत आहेत. रामेंद्र होनियार यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळाला 251 रुपयाचे देणगी आलेले आहे. जोपर्यंत सामना अंतिम टप्प्यात येतो तरी सुद्धा आमच्या मंडळाला असणारे प्रेम हे सर्वांचं कमी होत नाही. कुणाल कांबळे त्यांना माहिती असेल निश्चितच काहीशा गुणाची पिछाडी आपल्याकडे असेल. हे पिछाडी घेऊ कशी काढता येईल आणि हे अंतिम सामना आहे. तेव्हा विजयाची मार कोणाच्या गळ्यात पडते आणि 3 चषक मिळणार आहेत. पहिला चषक आहे 2 कुणाल कांबळे बाद. खेळाडूला कोणत्या तेवढे कशी लढत. प्रेक्षकांच्या नजरा 2-2-2 ची साखळी. जे बजरंग खारमाजगाव संघाकडून. गेल्या वर्षीचा गतविजेता संघ असलेला खारमाजगाव संघ. आणि मला वाटतं या ठिकाणी राईट आउट. जे बजरंग खारमाजगाव संघाचा खेळाडू चढाई करते वादळ खारीकवाड संघावर. एक सुंदर सर्व्हिस. अतिशय उत्कृष्ट टक्कर म्हणून ज्याची ख्याती आहे तो विभाग. चालू करतोय प्रथम 7 विरुद्ध 1 अशी लढत. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. मी मगाशी सांगितलं की खरोखर ओंकारला जर खरी साथ देत असेल तर तो प्रीतम देतोय. उत्कृष्ट सर्व्हिस आणि त्याला प्रत्युत्तर कुणाल. जे बजरंग खारमाजगाव संघाचा उंच मजबूत बांधा. अतिशय चरस. आणि सुंदर सुंदर डिफेंडर. अतिशय सुंदर डिफेंडर
डिफेंडर दिनेश गाणार खरोखर किती कष्ट करतो दिनेशला माहिती आहे की आता खरी आपली मजल या ठिकाणी दाखवावी लागेल. दिनेश खूप मेहनत घेतोय आपल्यासाठी. दिनेश गाणार जसा बजरंग खरमाजगाव संघामध्ये जसं हिमंत त्या ठिकाणी कामगिरी करतोय त्याच पद्धतीची कामगिरी या ठिकाणी दिनेश करतोय. मगाशी आपण सेमीफायनल मध्ये बघितला मिथुनला 2 वेळा ज्यांनी टर्न लावला असेल असं हिमंत कामली जो बजरंग खरमाजगाव संघाचा. दिनेश गाणार उत्कृष्ट डिफेंडर म्हणून ज्याची ओळख आहे या पंचक्रोशीमध्ये या तालुक्यामध्ये त्यासाठी आमचे बुवा श्री शंकर रामचंद्र राऊत यांच्याकडून दिनेश गारांसाठी 100 रुपयाचं बक्षीस तसेच नवनाथ नारायण तांबोली यांच्याकडे सुद्धा दिनेशसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच आमचे बंधू शैलेश काशीनाथ राऊत यांच्याकडे सुद्धा दिनेश गारांसाठी 100 रुपयाचं बक्षीस. उत्कृष्ट डिफेंडर आणि या ठिकाणी मध्यंतर सामना थांबवायचा आहे. नंतर चालू वादळ खारीगाव विरुद्ध जे बजरंग खरमाजगाव चढाई करतोय मयुरेश उंट. यावर्षी जे बजरंग खरमाजगाव हा अंतिम विजेता संघ ठरतोय. तेव्हा 4-5 फुटाचा फिरता चषक आहे तो त्यांना कायमस्वरूपी देण्यात येईल. मात्र जर वादळ संघ जिंकतो तर त्याचा 2 वर्ष फिरता चषकाचा पुढच्या वर्षी विचार करणार आहोत. पुन्हा एकदा प्रेक्षकांचा हिरो ठरलेला हा ओंकार मिस्त्री संपूर्ण आपल्या संघाची धुरा स्वतःवर सांभाळून घेतोय आणि सामना आपल्या बाजूने जिंकतो हा ओंकार मिस्त्री. ज्याचं नाव पंचक्रोशीतच नाव तालुक्यात त्याचं जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आहे तो खारगड संघाचा ओंकार मिस्त्री. प्रत्युत्तर विमान बऱ्याचशा विश्रांतीनंतर चढाई करतोय वादळ खारीपाड संघावर ज्यांनी सेमीफायनल मध्ये आपली मजल मारली होती. आपल्या संघांना बऱ्याचशा गुणांची भर करून दिली होती. त्याचा विमान सुंदर चपल चाणाक्ष आणि रिकाम्या परत त्याला प्रत्युत्तर चढाई करतोय ओंकार मिस्त्री. त्यामध्ये काही गुणांची आघाडी आपल्याकडे आहे आणि ती जर टिकवायची असेल तर निश्चितच आपल्याला शांत खेळावं लागेल. वर्ष 43वे नवतरुण मित्रमंडळ मजगाव अग्नि समाज मजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होतात. या कार्यक्रमाचे या स्पर्धेचे अध्यक्ष संतोष गवंडी तसेच खरोखर या ठिकाणी रंगभूमी आहे. रंगभूमी आहे आणि खरोखर आज आपण बघतो की पंचक्रोशी तालुक्यातल्या स्पर्धा जर खरोखर चांगल्या पद्धतीने जर होत असतील गेले 2 दिवस तर तो हा अग्नि समाज मजगाव सर्व मी या समाजातील सर्व ग्रामस्थांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. 5 विरुद्ध 1 अशी लढत ओंकार मिस्त्री यांच्या खात्यामध्ये 1400 रुपये जमा आहेत. मयुरेश त्याला माहिती आहे की काही किमती मोहरे आपले बाहेर आहेत आणि त्यांना निश्चितच आपल्याला उठवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मात्र वादळ खारीगाव संघ कोणत्याही धोका पत्करण्यास तयार नाही. दीपेश गिरणेकर सारखा आणि नागेश माळी सारखा कोपरा रक्षक प्रथम शांत संयमी प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळाडू विरुद्ध 1 अशी लढत
पंच आपली कामगिरी चांगली चोख बजावत आहेत. पंच राम नवगरकर, पंढरनाथ भीर, महेश पाटील, भाऊ पिसाट, टाइमकीपरचं या ठिकाणी काम करतात भाऊ पिसाट. बऱ्याचशा विश्रांतीनंतर ज्याची उत्कृष्ट डिफेंडर म्हणून ज्याची ख्याती आहे तो हेमंत कांबली. सुंदर शरीर यष्टी लागलेला होतो, प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे की काही गुणांची पिछाडी आपल्याकडे आहे आणि ती भरून काढायची असेल तर निश्चितच आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मात्र वादळ खरेगोड संघ कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. त्याला प्रत्युत्तर देतोय ओंकार. आमचे आदरणीय नथुराम तांबडकर साहेब यांच्याकडून ओंकार साठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तो तत्काळ टाइम आउट. चढाई करतो विभांत भंडारी, उत्कृष्ट सर्व्हिस करतोय. त्याला माहिती आहे मात्र कोणते यश नाही आणि रिकामे असते परत. त्याला प्रत्युत्तर प्रीतम वारंवार चढाई करतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिट शिल्लक. 11 गुणांची आघाडी असलेला वादळ खारीकवाडा संघ याची नोंद जय बजरंग खारमासगाव संघाने घ्यायची आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिट शिल्लक असताना 11 गुणांची आघाडी आहे वादळ खारीकवाडा संघाकडे. आणि उत्कृष्ट पकड दीपेश गिरणेकर हा सुद्धा खेळाडू, एक गुणी खेळाडू, नामवंत खेळाडू आहे. प्रीमियर लीग मध्ये आपण त्याला बघतो नेहमी आपल्या पकडींच्या जोरावर तो आपल्या संघासाठी यश प्राप्त करतो. दीपेश शांत संयमी स्वभावाचा एक गुणी खेळाडू म्हणून प्रीतम त्याला प्रत्युत्तर म्हणून देतोय. चढाई करतोय वादळ खारीकवाडा संघावर हेमंत. प्रयत्न करतोय, खोलवर जातोय. त्याला माहिती प्रयत्न करावेच लागतील. ग्राउंड मध्ये ते बसलेले तिथे ते समोर त्यांनी थोडे पाय पाठीमागे घ्या तुमचे प्लीज. हा पाठीमागे व्हा, थोडं सहकार्य करा. आमचे वादळ खारीकवाडा संघाचे हुकमी एक्का म्हणून ज्याची ख्याती होती ते आमचे नथुराम ठाकूर, राम ठाकूर यांच्याकडून वादळ खारीकवाडा संघासाठी 500 रुपयाची बक्षीस आलेली आहे. संपूर्ण संघासाठी बक्षीस. बघा सामना संपायला शेवटची फक्त 3 मिनिट. काही गुणांची आघाडी असलेला वादळ खारीकवाडा संघ. मयुरेश ज्याने अतिशय उत्कृष्ट कोपरा रक्षक म्हणून ज्याने सेमीफायनल मध्ये ज्याने मजल मांडली होती तो मयुरेश मात्र थोडा नाराज दिसतोय. थोडा डॅमेज झालेला आहे, दुखापत झालेली आहे त्याला. सामना संपायला शेवटची काही मिनिटं आणि मराठी या ठिकाणी वादळ खारीकवाडा संघ या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे.